काय असं का बघायलास माझ्याकडं? काही नाही, ते मोठ्या मालकांबद्दल तुम्ही त्यांचं सोड, त्यांचं काय पावशेर सांगू नको. ती पेंडिंग फाईल कुठल्या राहिलं होतं सहाय्य करायची तिकडं. मोठ्या मालकांचं पुरं सरळ लावून देत जा पाहणार रे ओंक्या. आणि खालच्या गोडाऊनचं शिफ्ट टायमिंग बदललं काय? आता माणसं जाताना दिसली मला. ते मोठ्या मालकांनी बदललं, म्हणजे आपल्या कामगारांना कम्फर्टेबल वाटेल असं टायमिंग त्यांनी सुरू केलं आहे. विशेषतः महिला कामगार, त्यांच्यासाठी त्यांनी हा खास बदल घडवून आणला आहे. आणि आपलं ट्रान्सपोर्टचं जे पॅटर्न आहे ना, तेही बदललं आहे त्यांनी. म्हणजे आधीपेक्षा ते बरंच आहे, चांगलंच झालं आहे ते. पण हे मला न विचारता कोणी ठरवलं? तुम्ही नाही ठरवायचे. तो निर्णय घेतला, एवढी सगळी बदलाबदल झाली, मला काय कळवलं नाही? तुम्ही फोन केला नाही एक साधा? आम्ही नाही काही केलं, ते मोठ्या मालकांनीच ठरवलं आहे. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुला फोन करून डिस्टर्ब करायचं नाही. मग आम्ही कसं सांगणार ना तुला? ह्यो माणूस काय करेल याचा काही नियम नाही बाबा. 4 दिवस उगाच येणार, चांगली बसलेली घडी इसकटून टाकणार, काय उपयोग आहे? काय करत होती मला सांग? आपली जी सिस्टीम होती ती काय चुकीची होती काय? त्यात बदल करायची काय गरज आहे? कुणी सांगितले फालतू काहीतरी निर्णय घ्यायला? त्यांनी जे काय बदललं ते सगळं कॅन्सल करून टाक. जसं आपलं आधीच होतं त्याप्रमाणे सगळं चालणार. होय हा, पण मोठ्या मालकांच्या समोर आम्ही कसं बोलणार? ते शेवटी मालक आहेत ना. नाही नाही, मी नसलो तरी ते तसंच झालं पाहिजे ओंक्या. काय अर्थ आहे सांग? काहीतरी सिस्टीम बसवलं, काहीतरी पांडा पाडल्या, काहीतरी घडी घालून ठेवल्या आपण, त्याला काहीतरी अर्थ आहे ना. सगळं बदलून टाकायचं नाही तुमच्या मनानं तुम्ही, म्हणून सांगतेस नाही. परत आले ना परत ठामपणे सांगतो. काय काय गरज नाही मला लुडबुड करायची अजिबात. भावा, आम्ही कसं सांगणार त्यांना? हा बरोबर, ठीक आहे, जाऊ दे, सोड. त्यासनी काय सांगायचं आणि काय नाही ते माझं मी बघतो. हं, हे झालं काय? घे तुला कामाला. आणि ऐक, हे बघ, परत एकदा सांगतो, त्यांनी जे काही आदलाबदल केली असेल त्याप्रमाणे इथनं पुढे काय होणार नाही. आपलं जे काय आधीपासून चालत आलंय त्याचप्रमाणे होणार. होय. येतो मी. झालं, आता यासनी सांगायचं फॅक्टरीत येऊ नका, म्हणजे परत वाद. या माणसाच्या तोंडाला लागायची अजाबात इच्छा नाही. काय करावं राव? मास्तरीन बाई त्यांच्या संग बोलायला लागणार आहे. त्याच सांगतील यासनी बरोबर त्यांच्या भाषेत. ईश्वरी मॅडम, 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 तुम्ही कुठे होतात मॅडम? इतके दिवस तुम्ही कुठे होतात? आम्ही खूप शोधलं मॅडम तुम्हाला. मी आता पण तुम्हाला हात मारत होते मॅडम तिथे, पण बहुतेक तुमचं लक्ष नव्हतं आणि मी खूप हाका मारल्या तुम्हाला. तुम्ही कुठे होतात मॅडम? मॅडम तुम्ही कोल्हापुरात आलात आणि घरी नाही आलात, असं का केलं तुम्ही मॅडम? तुम्ही घरी चला, तुम्ही आधी घरी चला मॅडम. तुम्हाला माहित नाही तुमच्याशिवाय घराची काय अवस्था झाली. मी सांगू नाही शकत तुम्हाला मॅडम. तुम्ही लवकरात लवकर घरी या प्लीज. तुम्हाला टेन्शन आलंय का? आता तुमच्यात काही वाद होणार नाही मॅडम. मी बाबांशी बोललीये, मी त्यांना खूप रागवले, मी खूप झापलंय त्यांना. ती आता नाही भांडणार मॅडम तुमच्याशी. तुम्ही फक्त घरी या मॅडम. तुम्हाला माहित नाही अधिपती वेडे पिसे झालेत मॅडम. ते सतत तुम्हाला शोधताय, त्यांचं कशातही मन लागत नाहीये. तुम्ही लवकर घरी या मॅडम प्लीज. तुम्ही चला, तुम्ही आता माझ्या बरोबर चला घरी. आपण घरी जाऊया आता. अधिपतींना खूप आनंद होणार आहे मॅडम. अधिपती खूप खुश होतील तुम्हाला बघून. चला आपण घरी जाऊया, चला या. मॅडम काय झालं? तुम्ही रागावलाय का मॅडम माझ्यावर? तुम्ही माझ्या रागवा तुम्ही मॅडम. भांडा माझ्याशी, पण काहीतरी बोला आता मॅडम प्लीज. तुम्ही अशा गप्प नका बसू प्लीज, काहीतरी बोला. हे बघा, तुमचं ना काहीतरी गैरसमज झालाय. मी भुवनेश्वरी मॅडम नाही. मला खूप आठवण येते तुझी चारू. अगदी एकटा पडलोय. आपला मुलगा आपला राहिला नाही चारू. तू इथे असतीस माझ्या बरोबर ना, तर हे झालं नसतं. अधिपती माझ्यापासून लांब गेला नसता. आणि म्हणून मला खूप आठवण येते तुझी. चारू, तुलाही वाटतं माझं चुकलंय? माझी चूक एवढीच आहे चारू की मी त्या बाईला आधी घरात आणलं आणि त्यानंतर आपल्या अधिपतीला मला माझ्या जवळ नाही राखता आलं. त्या बाईच्या विळख्यातून मला आपल्या मुलाला सोडवता नाही आलं. मी काय करू चारू? त्याच्याशी संवाद कसा साधावा हेच मला कळलं नाही का?
मी प्रयत्न केले चारू, पण आमच्यातली दरी कधी मिटली नाही. आणि आणि अधिपतीने तर आमच्यात एक भिंत उभी केली आहे. आणि चारू, आत्ताही मी संयमाने वागायला हवा होता. त्या भुवनेश्वरीला हाताला धरून घराबाहेर काढताना मी विचार करायला हवा होता. ती वेळ नव्हती. मी विचार करायला हवा होता अधिपतीचा, त्या बाईचा नाही. आणि आता सगळं उलट होऊन बसलंय. तिला घराबाहेर काढल्यापासून अधिपती जास्त तुटलाय माझ्यापासून. पण चारू, तुला माहिती आहे, मी जे काही केलं ते आपल्या घराच्या भल्यासाठी केलं, अधिपतीच्या भविष्यासाठी केलं. आणि म्हणून चारू, मला आज खूप आठवण येते तुझी. चारू, आपण किती स्वप्न बघितली होती अधिपतीसाठी, काय काय ठरवलं होतं. तुला आठवतंय चारू, तू सगळं डायरीमध्ये लिहून ठेवायचीस. लक्षात आहे ना तुझ्या? तुम्ही अशा वेगळ्या दिसताय. तुमची साडी दागिने पण काही झालं होतं का मॅडम? काही प्रॉब्लेम झाला होता का? अशा का दिसताय तुम्ही? सांगितलं ना तुम्हाला, तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय. म्हणजे तुम्ही म्हणताय त्या मॅडम मी नाही. आणि तुम्ही माझा पाठलाग का करताय? कोण आहात तुम्ही? आणि ह्या भुवनेश्वरी मॅडम कोण आहेत? असं काय करताय? असं काय बोलताय तुम्ही मॅडम? तुम्ही कितीही वेश बदललात, भाषा बदलली, तरी मी ओळखू शकते तुम्हाला. माफ करा, पण प्लीज तुम्ही मला भुवनेश्वरी मॅडम म्हणू नका. अहो मॅडम, असं काय करताय तुम्ही? तुम्ही चिडलाय का? मी समजू शकते तुमचं चिडणं. तुम्ही चिडा माझ्यावर, माझ्याशी भांडा तुम्ही, पण असं ओळखच यायची नाही. असं नका करू मॅडम, प्लीज. मी इथे कोणालाही विचारलं ना तर 10 लोक तुम्हाला येऊन सांगतील की तुम्हीच भुवनेश्वरी मॅडम आहात. अख्ख्या कोल्हापुरात असं कोणीही नाहीये की जे तुम्हाला ओळखत नसेल भुवनेश्वरी मॅडम म्हणून. हो, असं कोणी कितीही सांगितलं ना तरी मी भुवनेश्वरी मॅडम नाही. मी म्हटलं ना, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मॅडम, माझा गैरसमज नाही होते. तुम्ही भुवनेश्वरी मॅडम आहात. ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे तुम्ही भुवनेश्वरी मॅडम नाही आहात ना? ठीक आहे, नाही आहात. पण मग कोण आहात तुम्ही? काहीतरी नाव असेल ना तुमचं? चारुलता. तुझी डायरी. आपण किती स्वप्न बघितली होती अधिपतीसाठी, काय काय ठरवलं होतं, किती ऑप्शन्स ठेवले होते. त्यातलं एकही स्वप्न पूर्ण नाही झालं चारू. मुळात स्वप्न सुरू व्हायच्या आधीच तू माझी साथ सोडलीस. आणि मग ती आली, भुवनेश्वरी. आपली सगळी स्वप्न तिनं तिच्या पायाखाली चिरडली. मला खूप राग येतो तिचा, खूप चिडचिड होते माझी. आणि मग आपल्याच पोरामुळं हातबल वाटतं मला, आगतिक वाटतं. आपण काहीच करू शकत नाही असं वाटतं. आणि या सगळ्याला कारणीभूत ती भुवनेश्वरी आहे. चारू, तिनं अधिपतीला तिच्यासारखं बनवलं, शिक्षणापासून दूर ठेवलं, अडाणी बनवलं. माझ्याबद्दल त्याच्या मनात विष पेरलं. याचा खूप राग येतो मला चारू. तिनं अधिपतीचं जे नुकसान केलंय, आपल्या संसाराची जी राख रांगोळी केली आहे, त्यासाठी मी तिला तिच्या हाताला धरून घराबाहेर काढलं. आणि ज्या अधिपतीसाठी मी हे सगळं केलं, मला त्यालाच माझं म्हणणं समजावून सांगता येत नाही. आणि म्हणून चारू, मला तुझी आठवण येते. तू आज माझ्या बरोबर असतेस ना, हे सगळं घडलं नसतं, यातलं काहीच घडलं नसतं. आपला मुलगा आपल्या जवळ असता. मला खूप आठवण येते चारू तुझी. मी एकटा पडलोय चारू. मॅडम सॉरी, पण तुम्ही चारुलता मॅडम? मी चारुलताच आहे. कसं शक्य आहे? फोन का लागण झालाय रे मग? तर कोणाला फोन करतोय? मास्तरीन बाईसनी. अजून कोणाला? पावसाळ्यात तिकडे जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, काय रेंज येत जात असते.
आणि खास करून या ऑफिसमध्ये. भावा तू एक काम कर. भावा उठ. अरे उठ म्हणजे लेफ्टला आहे. अरे इकडे नाही, अजून थोडा. हां 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 तुझ्या लेफ्टला. हां हां बरोबर. आता फोन ट्राय कर. आयुष्य रे खरंच 2 दांडे आल्या रे. तुला बरं माहिती कोणीकडे रेंज येते कोणीकडे नाही. जादुई केबिन बांधून ठेवले ते. भावा मला सगळं काही माहीत असतं आणि बोलावं लागतं ना कधी कधी. हरकून तुम झालेस. कोणासंग बोलतेस एवढं? कोणाशी काय, बायकोशी. कोणाच्या? माझ्या शिवानीशी रे. तर बरं तू बोल, मी जरा गोडाऊनला जाऊन येतो. हा गोडाऊनला जाऊन येतो. एक मिनिट मॅडम. थांबा थांबा एक मिनिट. हॅलो हा हॅलो मास्तरीन भाई. हॅलो अधिपती ऐका ना मला. हॅलो 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 हॅलो. मॅडम थांबा एक मिनिट थांबा. हॅलो हॅलो अधिपती. हॅलो अधिपती मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं. तुमचा विश्वास. हॅलो 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 ऐकू आले काय? हॅलो ऐका तुमचा विश्वास नाही बसणार अधिपती. हॅलो 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 मला हॅलो आता येते काय ऐकू? हॅलो मला ऐकू येत आहे. तुम्हाला ऐकू येत आहे का? अहो इथं एक तर रेंज नाही. तुम्ही तर फुल टावर धरा. रेंज मध्ये उभं राहा की जरा मास्तरीन बाई. कुणीकडे असं तुम्ही? नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे बहुतेक. मला मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. मी आता इकडे शाळेजवळ, शाळेच्या बस स्टॉप जवळ इकडे मी. आणि हॅलो ऐकताय का? तिकडं काय करायला? बरं ऐका ऐका, मी येतो तुम्हाला न्यायला. संगडच करायला जाऊया. पावसा पाण्याचे दिवस आहेत. मी येतो तिकडं. हा अधिपती हॅलो 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 काय म्हणलं ऐकू आलं का? हॅलो बरं जाऊ दे ठेवतो. पण मी तिकडे आल्यावरच बोले मग. अधिपती मला चारुलता मॅडम भेटल्या तिथे. तरुण जावे की तरुण आपण तिकडं खाऊया बघा. मी येतो. मग आपण जाता तर कुठं मिसळ वगैरे हाणून जाऊया मग. हा नाही मी हॅलो मी म्हणते मी शाळेजवळच्या बस स्टॉपवर आहे आणि इकडे मला चारुलता मॅडम भेटल्या. हो हॅलो ऐकूया. हो जावा आम्ही काही खेळत नाही. ऐक हॅलो 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 अधिपती. फोनला मुंग्या आल्यात माझ्या. मी तिकडे आल्यावर बोलतो की आपण. मग तिकडे आल्यावर मग बोलूया. इथं काहीच ऐकू येणं झाले हो. नेटवर्क. हॅलो गरम झाला फोन. हॅलो हॅलो ओ जाऊ दे ठेवतो. मी तिकडे आलो टामदिशी येतो. धामदिशी घरला जाऊया. हॅलो हॅलो. जंगलात राहिलं तर फिर आलाय. मॅडम. अरे बापरे, कुठे गेल्या चारुलता मॅडम? मी नजर ठेवायला हवी होती त्यांच्यावर. असं कसं झालं मला काही कळेनाच झालंय. चारुलता मॅडम या कशा काय? त्या गेल्या असं सांगितलं होतं बाबांनी. आणि भुवनेश्वरी मॅडम तर घरातून गेल्यात. मला काही कळतच नाही हे कसं घडलं असेल. अगं ए चंचे, अगं तू थोडा टाळक्याची काय करायलीस तू? मम्मी माझं नाही का नशीबच खराब आहे बघ. एक काम करायला जावं सारखं नस्तर लागते. कवा ती मास्तरडी मध्ये येती, कवा ती मावशी मध्ये येती, कवा त्यो अधिपती मध्ये येतोय. आणि आता त्या मोठ्या मालकांनी खोडा घातलाय. अगं काय झालंय चंचे? का उगाच बडबडायलीस? मम्मी उगा बडबडायला मला काही खूळ लागलंय वय? लागल आता ते. काय झालंय ते सांग मला. अगं मम्मी मी एवढं समजा प्लॅनिंग केलं. पण तो मोठ्या मालक म्हातारा त्यानं मला फॅक्टरीत येऊच नको सांगितलंय. का? आता काय केलंस तिकडे जाऊन? अगं कायच तर नाही केलं ग मम्मी. परत नाही का अधिपती आलाय ना म्हणून त्या म्हाताऱ्यानं मला येऊ नको सांगितलंय. लय बेरक्या डोकाचं आहे माहितीये म्हातारे मम्मी. जशी गरज असेल ना तसं माणसांना वापरतोय. तुला सांगू काय, आपण त्याची किती बी सेवा केली, किती बी ऐकलं तरी बी आहे ना आपण लांबचे ते लांबचे ग मम्मी. वय चंच खरंय बघ तुझं. आई होती तेव्हा थोडा तर मान होता ग. मोठे मालक बी वचकून असायचे बघ आपल्याला. आणि आता घर गाड्यापेक्षा वाईट अवस्था झाली बघ आपली. जो त्यो येतोय आणि फडक्याला तोंड पुसल्या आणि पुसतोय आणि देतोय फेकून. अगं मम्मी म्हणूनच तर मी फॅक्टरीत जाऊन ती कागदपत्र गोळा करत होते आणि हे घर आपल्या नावावर करत होते. पण तिथे बी ते म्हातारा आडवा आलं. आता चंची काय करणार आहेस तू? मम्मी मी काय गप्प बसत नसते. मी काय ना काय तर आयडिया करणार, फॅक्टरीत जाणार आणि समधी कागदपत्र मिळवणार.
आई अंबाबाई, आता लई वाट बघायला लावू नगच ग भुवीची. पत्र आलं, फोन आला. आता तिला बी लवकर पाठव की घरी. बघितलं सात्विक, हे असं आहे बघ संपत. ताईची जी काही काळजी आहे का नाही ती फक्त तुला, मला आणि चंचीलाच आहे बघ. आपण देवीकडे सकाळ संध्याकाळी नवणी करतोय ग, का ताईला लवकर घरात परत आण म्हणून. त्या तुझ्या सुनबाईला काय पडलंय का? का आता काय झालं? तुला माहितच नाही होय? अगं तू बघत बी नाहीस. मी बघायल्या ग म्हणून बोलायल्या. अगं मी देवीकडे साकडं घातलंय, का ताईला लवकर या घरात परत आण म्हणून. ती सुनबाई, अगं तिला कधी हिनवणी करताना बघितलंस तू? का मॅडमला लवकर घरात परत आणा म्हणून? नाही, कधी बी नाही. हा वाटणार बी का नाही, म्हणजे मोठ्या मालकांना फूस आहे ना व तिची, म्हणूनच. गप की आता, काहीतरी बडबडू नगस. म्हणताना भुवी तुझ्यावर चिडत असते सारखी. अगं सुनबाईनी लय शोधाशोध केली, फोनाफोनी केली, लय प्रयत्न केले भुवीला शोधण्यासाठी. अगं आत्ते, अगं तुला कळत कसं नाही, तुझ्या ध्यानात कसं येणं झालंय? अगं सुनबाईनी मोठ्या मालकासनी फूस लावून तुझ्या लेकीला घराबाहेर काढलंय ग, आणि तू तिचीच बाजू घ्यायलीस. अगं आत्ते, तुला कळत कसं नाही? त्यांची पाती वेगळी हाय, आपली पाती वेगळी हाय. शेवटी काय बी किती बी झालं का नाही आत्ते, तर रक्ताची नातीच ग, रक्ताची नातीच एकमेकांच्या मदतीला येतात. कळतंय? नाही का? तू कधी आलीस ग माझ्या मदतीला? आत्ते, तू माझ्या मदतीला कधी आलीस ग? तू कधी तर माझी बाजू घेतलीस का ग? या घरात मला कुणी बी किती बी काय बी बोललं तरी तू माझी कधी तर बाजू घेतलीस का ग? पण काय, तुझा समदा पुळका ताईकडेच असतोय. अगं म्या मी जे काय करते ते ताईसाठीच करते की ग, तुझ्या लाडक्या लेकीसाठी ग आत्ते. हे बघ, माझं कोण लाडकं कोण दोडकं नाही आहे या घरात. मला समधी सारखीच आहेत या घरात. पण आपल्यातला आणि परक्यातला फरक कळण्या इतकी अक्कल आहे मला. तुझं कौतुक तर तू सांगूच नकस. जिकडं वारं वाईल तिकडं शिडावानी फिरती असतो तू आणि तुझी लेक, दोघी बी एका मायचे म्हणी आयसा. हा बोल आत्ते, बोल. तू बी बोलून घे. नाही, बोल तोंड चालवून घे तू बी. जे ते आमसनीच बोलतय. नाही, ताई नाही ना व घरात, म्हणून फावतंय तुमच्या समद्यांचं. दिवे लागण्याची येळ हाय. ती मास्तरीन बाई कुठं आहे ग? हाय का तिचा अजून तरी पत्त्या हाय? नाही. ती काय करती? नवऱ्याला घेती आणि बाहेर जाती फिराय. तुझ्या का पोटात दुखते या? अगं आत्ते, तरी बी काय येळ काळ असती का नाही? आता तू सांग, ताई जर आता घरात असती तर तिची काय भिशात झाली असती ग? या येळेला ती बाहेर फिरायची नाही. आता येऊ देत, मी बघते तिच्याकडं. मला ताईनं सांगितलंय का ती घरात नसताना मी तिची जबाबदारी घ्यायची म्हणून. हे असं आहे बघ तुझं. स्वतःची उंची बघायची नाही आणि उगा आबाळाला हात लावायला जायचं. तुझा काय अधिकार आहे ग तिला बोलायचा? हा? अगं ते ताईनं मला कवाच सांगितलंय का ती ज्या येळेला घरात नसेल का नाही, या घराची जबाबदारी म्या घ्यायची, असं सांगितलंय ताईनं मला. हा, जबाबदारी आणि तू या दोन शब्दाचा काही संबंध आहे का? हा? जा किचन मध्ये जा, जेवणाचं बघ जरा. जेवढं जमतंय तेवढंच करावं माणसानं, जेवढं कळतंय ना तेवढंच करावं माणसानं. काय म्हणला? तेच जे तुम्ही ऐकलं, त्या चारुलता मॅडम होत्या. तेच काय बोलायला तुम्ही? आधी म्हणला आई साहेब होत्या, फक्त जरा साध्या होत्या. आता म्हणालाय चारुलता मॅडम होत्या. काहीतरी जरा गणित ठोकले काय तुमचं? आमच्या खऱ्या आई साहेब जाऊन आता लय वर्ष झाली. मलाच आठवत नाही नेमक्या त्या कशा दिसायच्या आणि काय. गेलेला माणूस येतोय बरं. अहो अधिपती, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, ते कसं ना करू मी मी माझ्या डोळ्यांनी त्यांना बघितलं, कानांनी ऐकलं. त्यांनी मला सांगितलं की ते चारुलता मॅडम आहेत. त्या स्वतः असं म्हटल्या. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, बाबांनी मला जे वर्णन सांगितलंय ना चारुलता मॅडमचं, ते ह्यांना तंतोतंत लागू पडतंय. म्हणून मी सांगते तुम्हाला, मी खरं सांगते. तुम्हाला आता काय सांगू आणि कसं सांगू? आमच्या खऱ्या आई साहेब ते एकदा जगातनं गेलेला माणूस येते काय परत? काय तुम्हाला माहिती आहे ना त्या कशा गेल्यात आणि त्यांचं काय झालं होतं? माहितीये मला. मग तरी असं म्हणतोय? अहो मला त्यांनी स्वतः सांगितलं त्यांचं नाव चारुलता आहे म्हणून तर मी म्हणते ना. मग नाव असेल की, सेम नावाच्या बायका काय नसतात.
अहो नुसतं नाव नाही अधिपती, त्या तशाच दिसत पण होत्या. त्यांचं वागणं बोलणं सगळं चारुलता मॅडम सारखं होतं. तुमच्या संग वादात काय आम्ही जिंकू शकत नाही. आमचं म्हणजे आम्हाला सांगते तेवढं आम्ही तुम्हाला सांगितलं सोडून द्यायचे. अधिपती ऐका ऐका, मी काय म्हणते, तुम्ही एकदा त्यांना भेटा, त्यांच्याशी बोला. ते इथेच असतील, त्या अजून लांब गेलेल्या नसतील. आपण तिकडे जाऊ, तुम्ही त्यांना भेटा, त्यांच्याशी बोला, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणते. उगाच खोळ्यावानी करू नका, टाइम उगाच वाया घालू नका. चला, त्या ह्या जगात नाही आहेत. भास झाला असेल तुम्हाला, कबूल करा. चला चला. भास नाही झालाय मला अधिपती, विश्वास ठेवा माझ्यावर. हो, असं कोणी कितीही सांगितलं ना तरी मी भुवनेश्वरी मॅडम नाही, पण मग कोण आहात तुम्ही? चारुलता. खरी आणि एकमेव बायको सौभाग्यवती चारुलता चारुहास सूर्यवंशी म्हणजे चारुलता मॅडम आणि भुवनेश्वरी मॅडम एक सारख्या दिसतात, पण विचार, स्वभाव, वर्तणूक, संस्कार, शिक्षण यामध्ये दोघींची अशी यत्कंचित तुलना होऊ शकत नाही.